मित्रांनो, मी डॉक्टर स्वाती आयकॅन अकॅडमी कडून आपलं स्वागत करते आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा म्हणजेच पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर हा आपला टॉपिक आहे पब्लिक हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन मधला. त्यामध्ये जे मेन कंटेंट आहे म्हणजेच सार्वजनिक आरोग्य म्हणजे फक्त रुग्णालयात उपचार करणे एवढेच नाही, तर आजार होण्यापूर्वी लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी केलेले सर्व प्रयत्न. हे साध्य करण्यासाठी एक मजबूत आरोग्य पायाभूत रचना म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असते. तर सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो, जसे की प्रायमरी हेल्थ सेंटर्स म्हणजे PSC ज्याला आपण म्हणतो. गावोगावी असलेली ही केंद्रे ही आरोग्य सेवेची पहिली पायरी आहे. लहान आजारांची उपचार, लसीकरण, प्रस्तुती सेवा इथे उपलब्ध असतात. तसेच उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय मोठ्या प्रमाणावर तपासण्या, तज्ञ डॉक्टर व आपत्कालीन सेवा येथे मिळतात. अंगणवाडी व सब सेंटर्स गावातील लहान मुलांचे पोषण, गर्भवती महिलांची काळजी, लसीकरण यासाठी महत्वाचे केंद्र. तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम ज्याला आपण नॅशनल हेल्थ प्रोग्राम म्हणतो, त्यामध्ये क्षयरोग निर्मूलन, मलेरिया नियंत्रण, कुपोषण कमी करणे, मातृ मृत्यूदर कमी करणे अशा अनेक मोहीम. पाचवं म्हणजे स्वच्छता व पाणी पुरवठा व्यवस्था. शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय आणि कचरा व्यवस्थापन हे सार्वजनिक आरोग्याच्या पाया आहे. त्यानंतर हेल्थ केअर वर्कफोर्स म्हणजे मानवी संसाधने, डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका, आशा वर्कर हे सर्व लोक आरोग्य सेवा घराघरात पोहोचवतात आणि अशा प्रकारे आपल्या याचं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर चालू असतं. आणि हा खूप महत्वाचा टॉपिक एक्झाम मध्ये पण विचारला जातो. त्यामुळे एक मजबूत सार्वजनिक आरोग्य यंत्रणा असेल तर आजारांचा प्रसार कमी होतो, लोकसंख्येचे आरोग्य सुधारते व उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते. ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवांमध्ये समतोल राखता येतो आणि अशाच प्रकारे पूर्ण देशामध्ये हे अप्लाय केलं जातं. त्यानंतर याचं कॉन्क्लुजन म्हणजे असं की सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा ही केवळ रुग्णालय नसून लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणारे एक मजबूत जाळे आहे. आपण सर्वांनी या यंत्रणेची माहिती घेतली, वापर केला आणि आरोग्य सेवेत सक्रिय सहभाग घेतला तर सर्वांचे आरोग्य हे ध्येय नक्की साध्य होतं. म्हणून हा टॉपिक आपल्याला हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर ह्या कोर्समध्ये आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यानंतर मी नेक्स्ट टॉपिक घेऊन येईल आणि हा एक्झामसाठी पण तितकाच महत्त्वपूर्ण असेल. हा व्हिडिओ जरी पाहिला तरी तुमचं सगळं टॉपिक याच्यामध्ये कव्हर होते. सर, follow me, share to needy one. Thank you.